नमस्कार, मी प्रांजली. मुलांची खोटी प्रशंसा करा हे आपल्या व्हिडिओचं टायटल आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की असं का म्हणतायत? मी असे यासाठी बोलतोय कारण सायकोलॉजीमध्ये काही गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहे की मुलांची खोटी स्तुती करा. काय होतं ना की जी मुलं असतात बऱ्याचशा इन्स्टिट्यूटमध्ये या गोष्टींचा वापर करून किंवा काही सायकोलॉजिकल टेक्निक्स वापरून 1 तासाला मुलं 100 ते 150 पेजेस वाचण्याची सवय लावू शकतात. मग त्या सवयी जर आपण घरी लावण्याचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे? पण त्यासाठी सर्वप्रथम आपल्या पॅरेंट्सचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस पॅरेंटचं काउन्सिलिंग होईल, त्यांचं पॅरेंटल सेशन्स होईल, त्यावेळेस आपल्या मुलांना आपण कसं ट्रीट करायला हवं किंवा आपण पॅरेंटिंग कसं करायला हवं या बाबतीत आपण जागृत होऊ. काय असतं, छोटे जी मुलं आहेत म्हणजे जर आपण 4थी-5वीपर्यंत, तर प्रत्येकाला 2 ब्रेन असतात. एक असतो सबकॉन्शियस माइंड आणि एक असतो कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड काय करतो की जी गोष्ट दिसते ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु दुसरा जो ब्रेन आहे किंवा माइंड आहे त्याला आपण सबकॉन्शियस माइंड असं म्हणतो. तर या सबकॉन्शियस माइंडचं काय असतं की त्याला जे सांगितलं जातं ते विचार करत नाही की हे खरं आहे, खोटं आहे, हे शक्य आहे, अशक्य आहे, तर तो त्यावर ट्रस्ट ठेवतो. हे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. कॉन्शियस माइंड हे मुलं 4थी ते 5वी जाईपर्यंत त्याचं हळूहळू डेव्हलपमेंट सुरू असतं, परंतु सबकॉन्शियस माइंड त्यावेळेस वर्कमध्ये असतं. तर काय होतं की जर आपण एखाद्या मुलाला सांगितलं, तुम्ही आठवून बघा की तुम्ही तुमच्या मुलाला कसली तरी भीती दाखवली, अरे ते घर आहे ना किंवा ती रूम आहे ना माळ्यावरची, तिथे ना जाऊ नकोस, तिथे भूत असतं, तर मुलं घाबरायला लागतात. ते हा विचार करत नाही की हे खरंच सांगितलेलं खरं आहे की खोटं आहे, तर ते आपल्या पॅरेंट्सवर म्हणजे आईवडिलांवर फक्त विश्वास ठेवतात आणि त्याच गोष्टीला ते ॲक्सेप्ट करतात, कारण त्यांचा कॉन्शियस माइंड अजून डेव्हलप झालेला नसतो, तो हळूहळू डेव्हलप होत असतो. जर हे आपण या पद्धतीने करू शकलो तर ही ट्रिक आपण अभ्यासासाठी वापरली तर किती छान होईल, नाही का? जर आपण आपल्या मुलांना नेहमी नेहमी सांगितलं की तू ना खूप ब्रिलियंट आहे, त्याची खोटी प्रशंसा केली की तू ना खूप अभ्यास करतो, किंवा लोकांना सांगतानाही सांगितलं की माझा मुलगा खूप अभ्यास करतो त्याच्यासमोर, तर हळूहळू तो अभ्यास करायला लागेल. त्याला वाटेल की मी खरंच अभ्यास करतो आहे. मग आपण हळूहळू एक एक स्टेप समोर जाऊ शकतो की माझा मुलगा 5 तास अभ्यास करतो, 4 तास अभ्यास करतो. छोटी मुलं एवढा करत नाही. 1 तास 2 तास इट्स टू मच. सो आपण जर त्याची प्रशंसा केली, कारण त्या मुलांना म्हणजे सबकॉन्शियस माइंडला हे कळत नाही की ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे. फक्त त्याला कळतं की हे आपलं आहे, हे खरं आहे. तेव्हा तुम्ही त्या मुलांची खोटी जरी केली तरी त्यांना ते खरं वाटेल आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण मुलांच्या अभ्यासात सुधारणा करू शकतो, त्यांचे मार्क्स वाढवू शकतो. जर तुम्हाला या गोष्टीवर विश्वास नसेल तर सिक्रेट म्हणजेच रहस्य या नावाचं एक बुक आहे, ते नक्की रीड करा. ते रीड केल्यास तुम्हाला कळेल की आपण या पद्धतीचा वापर करून आपल्या मुलांच्या शैक्षणिक गोष्टीमध्ये किंवा त्यांच्या एज्युकेशनमध्ये, त्यांच्या स्टडीमध्ये कसली आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. परंतु हे सगळं करताना आपल्याला पॅरेंटिंग काउन्सिलिंग म्हणजे पॅरेंट काउन्सिलिंगची गरज आहे. जर तुम्हाला अशाच काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल, आपण आपल्या अपत्याचं पॅरेंटिंग कसं करायचं, त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे त्यांचे लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन हे आपल्याला ॲक्टिवेट करता येईल आणि तो हुशार होईल. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर माझा वर्कशॉप काही दिवसात येणार आहे, तो नक्की जॉईन करा. जर तुम्हाला पर्सनली काही हेल्प हवी असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मी प्रांजली, एक सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे मोटिवेशनल स्पीकर. काही वर्षापासून मी काउन्सिलिंग करते किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात मोटिवेशनल स्पीचसुद्धा देते.
माझं हे कार्य एक सामाजिक ठेवणे, एक सामाजिक कार्य करणे याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला काही हेल्प लागली तर मला नक्की कळवा. प्रांजल काळे. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रांजल माइंड केअर. प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुतास इथेच थांबते.